जय महाराष्ट्र मित्रांनो, बुकमास्तूच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। तुम्ही थंबनेलवर एकदम बरोबर वाचले। आज मी हिंजवडी आयटी पार्कमध्ये उभा आहे फेज 1 जवळ। आणि जर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा कमर्शियल पर्पजसाठी, बंगलोसाठी किंवा फ्युचरमध्ये स्वतःची जागा घेऊन जर बिल्डिंग बनवायचा काय प्लॅन करत असाल, म्हणजे जे बिल्डर डेव्हलपर प्रोफाईलचे लोक आहेत त्यांच्यासाठी पण आजचा जो प्रोजेक्ट आहे तो खरंच खूप बेस्ट ऑप्शन होणार आहे। कारण आजचा जो प्रोजेक्ट आहे तो हिंजवडीच्या प्राईम लोकेशनला म्हणजे मानगावात तर आहेच आहे, पण या प्रोजेक्टला लागून जे रोड आहेत, म्हणजे प्रोजेक्टला लागून 3 साईडनी रोड आहेत, त्यामुळे याचा जो कमर्शियल पर्पज आहे तो सुद्धा इथं फुलफिल होणार आहे। तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या प्रोजेक्टची डिटेल माहिती घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला पण विसरू नका। तर चला आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती घ्यायला सुरुवात करूया। नेहमीप्रमाणे सर्वप्रथम आपण लोकेशन समजून घेऊया। तर लोकेशन मला तुम्हाला सांगायचं झालं तर जे हिंजवडी फेज 1 चं विप्रो सर्कल आहे तिथून जो रोड मानगावाकडे येतो त्या रोडलाच हा प्रोजेक्ट लागून आहे। प्रोजेक्टची खासियत काय आहे की प्रोजेक्टला 3 भले मोठे रोड लाभलेले, त्यामुळं हा जो प्लॉट आहे तो कमर्शियल पर्पजसाठी ठेवण्यात आलेला आहे। सर्वप्रथम जो रोडच्या एंट्रन्स गेट जे आहे प्रोजेक्टचा त्याला लागून जो रोड जातो तो 65 मीटरचा रोड आहे, इंटरनल रिंग रोड आहे। त्यामुळे त्या रोडमुळं इकडचे जे प्रॉपर्टीचे रेट आहेत ते आताच खूप जास्त आहेत, भविष्यात त्याची डिमांड खूप जास्त असणार आहे। हा 18 मीटरचा रोड आहे जो पुढे म्हाळुंगी आयटी पार्कला जाऊन लागतो। तर त्यामुळे इकडचे जे प्लॉट आहेत हे पण खूप प्रीमियम प्लॉट आहेत, जिथे तुम्ही शॉप, गोडाऊन किंवा खाली दुकान, वर घर किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पज आता घेऊन ठेवू शकता। तर हे खूप प्रीमियम प्लॉट आहे। त्याच्या व्यतिरिक्त प्रोजेक्टच्या आतमध्ये येणारा जो रोड आहे, म्हणजे एंट्रन्स गेट पासून आतमध्ये येणारा रोड जो तो 12 मीटरचा सोडण्यात आलाय, जेणेकरून जे इथे एनए प्लॉट जर कोणाला करून बिल्डिंग बनवायची असेल तर ते सुद्धा इथे करू शकतात। म्हणून प्रोजेक्टच्या आतमध्ये येण्यासाठी जो रोड आहे तो 12 मीटरचा इथे सोडण्यात आलेला आहे। बाकी या प्रोजेक्ट पासून शाळा, मॉल, त्याच्या व्यतिरिक्त मेट्रो स्टेशन असेल, त्याच्यानंतर हॉस्पिटल असतील, हे खूप जवळ आहे। 5-10 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला प्रत्येक महत्त्वाची गोष्ट इथं या प्रोजेक्ट पासून बघायला मिळेल। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काही जी इथली मेट्रो आहे, म्हणजे शिवाजीनगरवरनं जी हिंजवडीच्या दिशेला येणारी मेट्रो आहे ती पुढच्या 6 महिन्यामध्ये सुरू होणार आहे। तर त्यामुळे तो एक मोठा बेनिफिट तुम्हाला इथं मिळणार आहे। या प्रोजेक्टला लागून तुम्ही त्या साईडला टाउनशिप बघू शकता, जिथे आता तुम्ही 2 BHK घ्यायला गेलात तर 80 लाख ते 90 लाखाच्या मध्ये इथं 2 BHKची कॉस्ट आहे। या साईडला पण बघू शकता। इथं जर तुम्हाला प्लॉट घेऊन जर भविष्यात सँक्शन करून बिल्डिंग बनवायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता। त्याचं मेन कारण या प्रोजेक्टचं लोकेशन आणि या प्रोजेक्टला लागून असलेले रोड। तर आय होप की तुमच्या लोकेशन लक्षात आलं असेल। नसेल लक्षात आलं तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याच्यावर तुम्ही मेसेज किंवा कॉल करून व्हॉट्सअपला लोकेशन मागून घेऊ शकता आणि या प्रोजेक्टला येऊ शकता। प्रोजेक्ट फार चांगल्या लोकेशनला असल्यामुळे खूप जास्त मागणी आहे, त्यामुळे तुम्हाला साईड व्हिजिटचा जो प्लॅन आहे तो लवकरात लवकर करावी लागेल आणि साईड व्हिजिट करण्याची थोडीशी घाई करावी लागेल। तर चला आता आपण प्रोजेक्टची बाकी डिटेल समजून घेऊया। तर मित्रांनो, आता आपण प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊ। 4 एकर मधला हा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये टोटल 55 प्लॉट आहे। इथं 2000 स्क्वेअर फूटचा एक सॅम्पल प्लॉट बनवून ठेवलाय। तर हा प्लॉटच मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने प्लॉट मिळणार आहे तो लक्षात येईल। सर्वप्रथम तुम्हाला या प्रोजेक्टला इथं या प्लॉटला डिमार्केशन दिसत असेल बघा, तुम्हाला असं डिमार्केशन पूर्ण या प्लॉट सोबत मिळणार आहे, म्हणजे तुमच्या प्लॉटला। त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पूर्ण प्रोजेक्टला अशी वॉल कंपाऊंड असणार आहे। त्याच्यानंतर इथं तुम्हाला असं नेम बोर्ड मिळणार आहे प्रत्येक प्लॉट सोबत, ज्याचा प्लॉट आहे त्याचं नाव, किती एरिया आहे ते लिहून मिळणार आहे। फुटपाथ असणार आहे, म्हणजे 20 फुटाचा रोड सोडून 5-5 फुटाचे 2 फुटपाथ दिले गेले दोन्ही साईडला। हे फुटपाथाची क्वालिटी अशी असणार आहे, याच्यात पेवर ब्लॉक असणार आहे। इथं डीपी दिलेला आहे, काही प्लॉट सोडून इथं तुम्हाला असं डीपी असणार आहे, ज्याच्यातून तुम्ही लाईटचं कनेक्शन घेऊ शकणार आहात। प्लांटेशन आहे, बॉटल पामचे झाडं इथं देण्यात आलेले आहेत। त्याच्या व्यतिरिक्त स्ट्रीट लाईट बघू शकता, चांगल्या क्वालिटीचे स्ट्रीट लाईट पण तुम्हाला इथे देण्यात आले। पाण्याचं कनेक्शन जो टॅप आहे तो देण्यात आलाय। प्रोजेक्टच्या समोर जी स्कीम आहे त्याच्यामध्ये PCMCचं पिण्याचं पाणी आलेलं आहे, तर तो कनेक्शन तुम्हाला इथे प्लॉट सोबत मिळणार आहे। तर ह्या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला प्लॉटच्या व्यतिरिक्त मिळणार आहेत। इथं 20 फुटाचे जे सिमेंटचे रोड आहेत ते झालेले आहेत। पाऊस खूप जास्त पडतो या भागामध्ये, तर पावसामुळं तुम्हाला इथे गवत वाढल्यामुळे तो रोड दिसत नसेल, पण इथं जे सिमेंटचे रोड आहेत ते अख्ख्या प्रोजेक्टमध्ये झालेले आहेत। तर पिण्याच्या पाण्याची पण सोय जी आहे ती तुम्हाला इथं देण्यात आलेली। तर आय होप की तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये काय काय मिळतंय ते लक्षात आलं असेल। बाकी अजून एक सगळ्यात महत्त्वाचं या प्रोजेक्टचं जे एंट्रन्स गेट आहे ते खूप सुंदर करण्यात आले। अतिशय अट्रॅक्टिव्ह असं एंट्रन्स गेट सुद्धा असणार आहे। 24/7 सिक्युरिटी पण तुम्हाला या प्रोजेक्ट सोबत मिळणार आहे। सो आता आपण प्राइसिंग बद्दल समजून घेऊ। तर प्राइसिंगची इथे टोटल 3 स्लॉट ठेवण्यात आलेले आहेत, जे प्लॉट ह्या वॉल कंपाऊंडला लागून आहेत, म्हणजे सगळ्यात बॅक साईडचे जे प्लॉट आहेत
टोटल 3 लाईन आहेत प्लॉटिंगच्या, त्यातली जी मागची सगळ्यात लाईन आहे जिथे ऍक्च्युली बंगलेच होऊ शकतात. तुम्हाला जर स्वतःचा इंडिव्हिज्युअल बंगलो बनवायचा असेल तर तुम्ही ह्या जागेमध्ये करू शकता मागच्या. तर ह्याचा जो रेट आहे तो 4,200 ठेवलाय, म्हणजे गुंठ्यात सांगायचं झालं तर 42 लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे या साईडला. त्याच्यानंतर हे जे मधले प्लॉट आहेत, म्हणजे ते पत्रे जे लावलेत आणि हा वॉल कंपाऊंडच्या मधले जे प्लॉटिंग आहे ते असणार आहे आपलं 4,500 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट असणार आहे. 45 लाख रुपये गुंठ्याचा रेट इथे तुम्हाला असणार आहे मधल्या प्लॉटसाठी. आणि जे ते पत्र्यांना लागून जे प्लॉट आहेत ना त्याचा 5,000 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट असणार आहे, म्हणजे 50 लाख रुपये गुंठा. त्याचं कारण असं आहे, त्या पत्र्यांना एकदम घासून तो 18 मीटरचा रोड जातोय. म्हणजे जर तुम्हाला कमर्शियल जर काही ऍक्टिव्हिटीज करायच्या असतील, म्हणजे गोडाऊन बनवायचं आहे किंवा खाली दुकानवर घर बनवायचं आहे किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पज आता घेऊन ठेवायचं आहे, पण मेन रोडला पाहिजे 18 मीटर रोडला, तर ते सगळे जे लाईनीचे प्लॉट आहेत ते प्रीमियम प्लॉट आहेत. हा जो रोड आहे 18 मीटरचा तो पुढे मान म्हाळुंगे चा जो हाय स्ट्रीट आहे तिथे जाऊन भेटतो. आणि ती जी समोरची स्कीम आहे ती ब्ल्यू रिच स्कीम आहे परांजपेंची, तिथे जाऊन हा रोड भेटतो. हा रोड जिथे जाऊन भेटतो तिथं गोदरेजचा एनए प्लॉटिंग प्रोजेक्ट चालू आहे. त्याचा जर रेट तुम्ही काढला तर 1,20,00,000 रुपये गुंठ्याचा रेट आहे. तर त्यामुळे जर तुम्ही प्राइसिंग बघितली तर इथे जवळजवळ तुम्हाला 70 लाख रुपये गुंठ्याचा रेट जो आहे तो कमी पडतो. म्हणजे इथं 50 लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे, ते पण 18 मीटर रोडला लागून. तिथं इंटरनल म्हणजे सोसायटीतले प्लॉट जरी गेला गेलं तर 1,20,00,000 रुपये गुंठ्याचा रेट आहे. तर तो डिफरंट तुमच्या लगेच लक्षात येईल की इथे प्लॉट घेणं किती फायद्याचं असू शकतं. त्या व्यतिरिक्त हा जो बाहेरचा रोड आहे 65 मीटरचा इंटरनल रिंग रोड आहे या प्रोजेक्टचा, म्हणजे इंटरनल गेटला लागून. आणि तिथं तुम्ही त्या स्कीम बघू शकता. इथं जर तुम्ही 750 स्क्वेअर फूटचा कार्पेट जरी घ्यायला गेलात तर 80 ते 90 लाख रुपये पॅकेज कॉस्ट चालली आहे फ्लॅटची. जेव्हा तुम्ही ह्या प्रोजेक्टला व्हिजिट करायला तेव्हा तुम्ही ह्या प्रोजेक्टला म्हणजे जे फ्लॅट स्कीम आहे तिथे पण इन्क्वायरी करा. तुमच्या लक्षात येईल की प्लॉट घेणं किती फायद्याचं होऊ शकतं. तर हे 3 रेट इथे ठेवण्यात आले, 42 लाख रुपये गुंठा, 45 लाख रुपये गुंठा आणि 50 लाख रुपये गुंठ्याचा रेट असणार आहे. मिनिमम प्लॉट साईज साधारणतः 1800 स्क्वेअर फूटच्या आसपासची आहे. आता हा 2000 स्क्वेअर फूटचा प्लॉटमध्ये मी उभा आहे, तो कसा दिसेल तुम्ही इथे बघू शकता. तर आय होप की हे सगळं तुमच्या लक्षात आलं असेल. नसेल लक्षात आलं तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता. आणि साईड विजिट बुक करण्यासाठी पण स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून साईड विजिटचा प्लॅन करू शकता. 4 एकरचा प्रोजेक्ट आहे, थोडी घाई करा कारण हिंजवडीमध्ये फेज 1 मध्ये प्लॉटिंग अवेलेबल नाही. आता हिंजवडीच्या नावाखाली जे दुसरे प्लॉटिंग बघायला भेटतात ते एक तर मारोंजी रोडला असतात किंवा घोटावड्याच्या पुढे असतात, तेस्तरीच्या पुढे, किंवा फेज 1 पासून जो मारोंजीकडे रोड जातो तिथं असतो. पण हा प्रॉपर मानमध्ये हिंजवडी फेज 1चा जो विप्रो सर्कल आहे तिथून मानकडे जाताना डाव्या साईडला आहे, म्हणजे प्रॉपर लोकेशनला आहे हा प्रोजेक्ट. तर त्यामुळे ह्या संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा उचला, साईड व्हिजिट करा. प्रोजेक्ट जे प्लॉट आवडला तर लगेच बुक करून फायनल करा. तर मी आशा करतो तुम्हाला या प्रोजेक्टची जी डिटेल माहिती ती लक्षात आली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशा लोकांना शेअर करा की जी लोक हिंजवडीमध्ये तुमचे जे मित्रमंडळी नातेवाईक आहेत जे इथे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एक प्राईम लोकेशनचा प्लॉट शोधतात. आणि जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका. लवकर भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशन सोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.